नमस्कार सखींनो, सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वयंपाकघर चकचक आणि जंतुमुक्त असणे हे घरातील प्रत्येक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पण रोजच्या स्वयंपाकामुळे किचन, ओटा, गॅस, शेगडी आणि पाठीमागील स्टाईलवर तेलाचे फोडणीचे चिकट डाग बसतात. त्याच्यावर पावसाळ्यात किंवा दमट वातावरणामुळे किचनमध्ये झुरळे, मुंग्या आणि बारीक किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो असतो. बाजारात मिळणारे महागडे केमिकल औषधे वापरल्याने अन्नामध्ये विषबाधा होण्याची धोका असतो. म्हणून आज आपण थेट स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याचे, काही कीटकांना मुळापासून पळवून लावण्याचे 10 जादुई घरगुती उपाय पाहणार आहोत. 5 आणि 9 नंबरचा उपाय तुमचे श्रम आणि पैसे दोन्ही वाचवेल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न थांबता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पहिला मुद्दा पाहू. 1. चिकट आणि तेलकट स्टाईलसाठी बेसिंग सोडा आणि डिशवॉश. गॅस, शेगडीच्या पाठीमागे असणाऱ्या भिंतीच्या स्टाईलवर भाजीची फोडणी उडाल्याने किंवा तेलाचे कण उडा बसल्याने त्यात प्रचंड चिकटपणा असतो. साध्या पाण्याने, कपड्याने हा चिकटपणा निघत नाही. त्यासाठी 1 वाटीत 2 चमचे खायचा सोडा आणि 2 चमचे भांडी घासण्याची लिक्विड एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट स्क्रबच्या मदतीने चिकट स्टाईलवर 10 मिनिटे तशीच सोडून द्या. 10 मिनिटांनंतर जुड्या कपड्याने किंवा स्पंजने स्टाईल पुसून घ्या. स्टाईलवरील वर्षानुवर्षाचा तिखटपणा झटक्यात निघून जाईल आणि स्टाईल नव्यासारखा चमकून जाईल. 2. जळलेली आणि काळी पडलेली भांडी स्वच्छ करणे. अनेकदा घाई गडबडीत चहाचे भांडे जळते किंवा दूध उतू गेल्यामुळे पातेले तळाशी पूर्णपणे काळे पडते. हे काळे डाग घासून काढताना हातात स्नायू दुखायला लागतात आणि भांडेही खराब होते. त्यावर उत्तम तोडगा, जळलेल्या भांड्यात अर्धे पातेले पाणी भरा. त्यात 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 अख्खा लिंबाचा रस टाका. आता भांडे गॅसवर ठेवून पाणी 10 मिनिटे चांगले उकळू द्या. उकळत्या पाण्याबरोबर भांड्याचा जळलेला काळा पापुद्रा आपोआप सुटून जातो. त्यानंतर पाणी ओतून घेऊन साध्या साबणाने हलके घासले तरी भांडे चकचक होते. 3. मिक्सरच्या आणि ज्युसरच्या चिकटपणा आणि वास दूर करणे. किचनमध्ये रोज वापरला जाणारा मिक्सर मसाल्याचे डाग आणि आत ओल्या हाताने चिकट होते. त्यामुळे त्या पातेल्याचा खाली, रबरचा आत एक प्रकारचा कुबट वास तयार होतो. मिक्सर स्वच्छ करण्यासाठी 1 स्प्रे बॉटल, अर्धा कप पाणी आणि पाव कप पांढरे व्हिनेगार एकत्र करा. हे मिश्रण मिक्सर स्प्रे करा आणि जुन्या टूथपेस्टच्या मदतीने कोपरे साफ करा. व्हिनेगारमधील ॲसिडमुळे चिकटपणा आणि जंतू दोन्ही नष्ट होते. मिक्सरच्या भांड्याचा वास घालवण्यासाठी त्यात थोडे कोमट पाणी आणि लिंबाची साल घालून मिक्सर 1 मिनिट फिरवून घ्या. 4. झुरळे कायमची आणि पळवण्यासाठी बारीक पावडरचा चमत्कार. किचन ओट्याखाली किंवा कपड्याच्या कोपऱ्यात होणारी झुरळे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी घातक असतात. झुरळे मुळापासून नष्ट करण्यासाठी मेडिकलमध्ये मिळणारे बोरिक ॲसिड पावडर घेऊन या. 2 चमचे बोरिक पावडर, 1 चमचा पिठी साखर आणि थोडे गव्हाचा किंवा मैद्याचे पीठ एकत्र करा. पाणी टाकून घट्ट गोळा बनवा. या गोळ्याचे लहान लहान गोळे करून रात्री किचनच्या कोपऱ्यात, फ्रीजच्या मागे आणि ओट्याखाली घालून ठेवा. साखरेच्या वासाने झुरळे बारीक पीठ खातात आणि बोरिक ॲसिडमुळे ते कायमचे नष्ट होतात. हा उपाय सलग 3 दिवस केल्यास घरात एकही झुरळ उरत नाही. 5. सिंकमधील दुर्गंध आणि पाईपमध्ये ब्लॉकेज दूर करण्यासाठी दिवसभराची भांडी घासून झाल्यावर सिंकच्या पाईपमध्ये तेल, खरकट अन्न अडकून बसतात. त्यामुळे सिंकमधून घाणेरडा वास येतो आणि पाईप जाम होतो. यावर उपाय म्हणजे रात्री सर्व कामे आटोपल्यावर सिंक पूर्ण कोरडे करा. सिंकच्या जाळीवर काही पाईपच्या तोंडाशी 1 मोठा कप बेकिंग सोडा, वरून 1 कप पांढरे व्हिनेगार ओता. व्हिनेगार टाकता येईल तसा फेस तयार होत जाईल. पाईपमध्ये आतील चिकटपणा वास सफा करेल. 15 मिनिटांनंतर 1 मोठ्या तांब्यात उकळते पाणी गरम पाईपमधून पूर्ण मोकळा होईल आणि दुर्गंध कायमचा नष्ट होईल. 6. तांब्याच्या, पितळेचे आणि देवघरातील भांडे चमकवण्याची ट्रिक. देवघरातील तांब्याची आणि पितळेची भांडे हवेच्या संपर्कात आल्यामुळे काळी आणि हिरवट पडतात. ही स्वच्छ करण्यासाठी महागडी पावडर आणण्यासाठी गरज नाही. घरात असणारे लिंबू आणि साधे मीठ एकत्र करा. लिंबाच्या फोडीवर मीठ लावा आणि भांडी घासा. ते चिंच आणि पाणी, थोडा मीठ एकत्र करून भांडी घासण्यास तांब्याच्या, पितळेची भांडी अवघ्या 2 मिनिटं आशासारखे चमकू लागतात. भांडी घासल्यावर ती लगेच सुती कोरड्या कपड्याने पुसून घ्या, जेणेकरून त्यावर पाण्याचे डाग पडणार नाही. 7. लोखंडी तव्याचा गंज
दूर करण्यासाठी तो चिटक लोखंडी तवा कढई धुवून तशीच ठेवून ती झाल्यावर तसेच तांबूस रंगाचा गंज पडतो. गंजलेल्या तव्यावर चपाती किंवा पोळी केल्यास ती काळी पडते. लोखंड भांडी घासताना नेहमी स्क्रबवर थोडे लिंबू आणि खायचा सोडा वापरल्यास जेणेकरून गंज निघून जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तवा धुतल्यावर तो कपड्याने पुसून गॅसवर 1 मिनिट ठेवा, जेणेकरून त्यातील ओलावा पूर्ण निघून जाईल. तो तवा असताना त्याला खायच्या तेलाचा 1 थेंब लावून ठेवा, त्यामुळे तव्याचा काही गंज चढत नाही आणि तो नॉनस्टिक सारखा काम करतो. 8. गॅस बर्नरच्या स्वच्छता. छिद्र मोकळी करणे. गॅसच्या बर्नरची छिद्रे दुधाची साय आणि भाजी रस्सा उकडल्यामुळे जाम होतो, त्यामुळे गॅसची फ्लेम पिवळी आणि होते. गॅस सिलेंडर जास्त वाया जातो. बर्नर साफ करण्यासाठी एक वाटीत बर्नर काढून ठेवा. त्यात इनो 1 पाकिट टाका. त्यावर 1 कप गरम विनेगर आणि लिंबाचा रस ओता. बर्नरची सर्व छिद्रे पूर्णपणे मोकळी होतात आणि गॅसची निळे प्लम व्यवस्थित येऊन लागते, त्यामुळे गॅसची मोठी बचत होते. 9. फ्रीजमधील कुबट वास घालवण्यासाठी सुवर्ण ट्रिक. फ्रीजमध्ये अनेक दिवस ठेवलेले अन्न, भाज्या आणि लसणाची पेस्ट, ज्यामुळे फ्रीज उघडल्यावर एक विचित्र कुबट वास येतो. फ्रीजमध्ये दुर्गंध शोषून घेण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय आहे. एक साधा कागद आणि वर्तमानपत्राचा तुकडा घ्या. त्या गोळा करून पाण्याने किंचित ओला करा आणि फ्रीजच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या. किंवा 1 वाटी वाळलेली चहापत्ती किंवा कापूर वडी ठेवा. वर्तमानपत्र आणि कापूर फ्रीजमध्ये सर्व प्रकारचे दुर्गंध शोषून घेतो आणि फ्रीजमध्ये नेहमी फ्रेश राहतो. 10. मुंग्या आणि लहान किड्यांसाठी लवंग कापूर नॅचरल स्प्रे. किचनच्या ओट्यावर किंवा साखरेच्या डब्याभोवती मुंग्या झुरळ झाल्यास बाजारातील खडू किंवा स्प्रे वापरू नका, कारण ते विषारी असतात. एका स्प्रे बॉटल 1 कप पाणी घ्या. त्यात 3 ते 4 कापुराच्या वड्याची पावडर आणि 5 ते 6 लवंग टाकून ठेवा आणि पाणी 1 दिवस तसेच राहू द्या. त्यानंतर रोज रात्री स्वयंपाकघर आवरून झाल्यावर ओट्यावर आणि भिंतीवर कोपऱ्यात हा स्प्रे मारा. कापूर आणि लवंगाच्या उग्र वासामुळे माशा आणि लहान उडणारे किडे किचनमध्ये फिरकणार नाही. हे होते स्वयंपाकघराचे स्वच्छ आणि जंतुमुक्त ठेवण्याचे 10 थेट प्रॅक्टिकल घरगुती उपाय करा. अतिशय सोपे आहेत आणि त्यामुळे तुमचे पैसाही वाचेल. तुम्हाला या 10 उपायापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आज रात्रीच कोणता ट्राय करणार आहात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओमध्ये उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अत्यंत महत्त्वाचे आणि आरोग्याशी संबंधित व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला, सखीला आवर्जून शेअर करा. आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल बटनावर क्लिक करून आताच नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच थेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.